विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री टॉपिक तुमचा क्लिअर झालाय. सॉलिड स्टेट तुम्ही फिनिश केले. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली, की केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स म्हणजे फारशी अवघड गोष्ट नाहीये. मी तुम्हाला सांगतो, वेळ न घालवता आज या तासात पुढच्या 1 तासात सोल्युशन हा टॉपिक संपवायचा आहे. मी तुम्हाला सांगू का 5 मिनिटात मी सांगतो काय ते नीट लक्ष द्या. सोल्युशनच्या टॉपिकमध्ये टेक्स्टबुकमध्ये पहिल्यांदाच एक टेबल आहे. त्यात टाइप्स ऑफ सोल्युशन दिलेत. एअर म्हणजे गॅस इन गॅस. ठीक आहे. मग सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड, सॉलिड इन लिक्विड, लिक्विड इन गॅस. हे जे एक्झाम्पल्स आहेत ना, हे करा थिअरीसाठी. पुन्हा आयडियल सोल्युशनचे एक्झाम्पल्स दिलेत, ते बघा. पुन्हा पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राउल्ट्स लॉ हे पण तुम्हाला विचारतायत. एक लक्षात घ्या, थिअरॉटिकल पार्ट इम्पोर्टंट आहे बरं का केमिस्ट्रीमध्ये. फिजिक्समध्ये जवळ-जवळ 100% न्यूमेरिकलच येतात म्हणूया आपण. पण केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला थिअरी पार्ट पण करावं लागेल. पण आज दिवसभराचं टार्गेट आहे न्यूमेरिकल्स. ओके. बघा पहिला प्रश्न मी फळ्यावर लिहिलाय किंवा तो इथं मी लिहिलंय, की सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस अबोव्ह द लिक्विड किंवा अबोव्ह द सोल्युशन. कोणता लॉ आहे? हेनरीज लॉ. पण दिलंय त्यांनी स्टेटमेंट अख्खं दिलंय आणि धिस इज पुन्हा ऑप्शनमध्ये करेक्ट ऑप्शन आहे हेनरीज लॉ. तर पुन्हा प्रश्न विचारलाय, की हेनरीज लॉ गिव्हज रिलेशनशिप बिटवीन चेक करा ना पी तुम्ही किंवा चेक नाही तुम्हाला करायचेच आहेत पी लक्षात घ्या. स्कोर बुस्टर ओपन करून माझं हे एक्सप्लेनेशन झालं अगदी थोडक्यात, की तुम्हाला स्वतःहून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. काय विचारलंय माहिती आहे मध्ये? की हेनरीज लॉ कुठलं रिलेशन देत आहे? तर रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी आणि प्रेशर. हा ऑप्शन करेक्ट आहे. बरं, पण तुम्हाला माहिती आहे, की मग एस इक्वल्स टू हा जो कॉन्स्टंट आहे, तो हेनरीज कॉन्स्टंट आहे आणि पी. मी तुम्हाला इथं बऱ्याचशा गोष्टी आता क्लिअर करणार आहे, लक्षात घ्या. सोल्युबिलिटीचं युनिट आहे मोल्स पर डीएम क्यूब. ओके. केएचचं युनिट समजा मला फाइंड आउट करायचं आहे. मग केएचचं युनिट आहे ना, हेनरीज लॉ कॉन्स्टंटचं युनिट ह्या प्रेशरच्या युनिटवर डिपेंड आहे. समजा प्रेशरचं युनिट ॲटमॉस्फेरिक मध्ये दिलं, तर हा जो हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे, त्याचं युनिट येणार आहे मोल्स पर डीएम क्यूब. ओके. आणि ॲटमॉस्फेरिक इन्व्हर्स. ओके. पण समजा प्रेशर बार मध्ये दिलं, तर मोल्स पर डीएम क्यूब आणि बार इन्व्हर्स येणार. आता जर तुम्हाला हेनरीज लॉ कॉन्स्टंट विचारला असेल, तर त्या केसमध्ये काही प्रॉब्लेम नाही. जे प्रेशर युनिट दिले ते लिहा, इंटूचं अपॉन करा प्रेशरनं. पण ॲटमॉस्फेरिक आणि बारच देतात बरं का. ॲटमॉस्फेरिक आणि बार मध्येच प्रेशर दिलंय. इथं काही चेंज करायची गरज नाहीये. ओके. बरं. पण मेन पॉइंट काय बघा, आता नीट लक्ष द्या. समजून घ्या. हेनरीज लॉ कॉन्स्टंट दिलाय. हेनरीज लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिले. समजा बरं का एक एक्स अशी कुठेतरी व्हॅल्यू दिले आणि युनिट आहे मोल्स पर डीएम क्यूब आणि ॲटमॉस्फेरिक इन्व्हर्स. हेनरीज लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिले. ओके. पण इथं लक्षात घ्या, की तुम्हाला जे प्रेशर दिलंय, ते बारमध्ये दिलं असेल तर मग काय करणार? कन्व्हर्जन केलं पाहिजे की नाही? मग प्रेशर समजा मिलीमीटर ऑफ एचजी मध्ये दिलं असेल तर काय करणार? मग समजा हेनरी लॉ कॉन्स्टंट बार इन्व्हर्स दिलाय आणि प्रेशर वेगळं दिलं तर काय करणार? मग माझी हिंट काय तुमच्या लक्षात आली का? की जर जर प्रेशर आणि सॉल्युबिलिटी दिली आणि केएच विचारल्यावर काही प्रॉब्लेम नाही. जे प्रेशरचं असेल युनिट त्याप्रमाणे येईल. पण जर केएच दिलंय आणि प्रेशर दिलंय, पण केएचच्या युनिट मधलं हे आणि प्रेशर युनिट वेगळं असेल तर एकत्र करावं लागेल. केएच युनिट कॉन्स्टंट ठेवतो ना शेवटी आपण. मी समजा मी एक एक्झाम्पल देतो, की प्रेशर तुम्हाला 130 मिलीमीटर ऑफ एचजी दिलंय. किती दिलंय? 130 मिलीमीटर ऑफ एचजी. तर क्लिअरली सांगतो, की तुम्ही त्याला 760 न डिव्हाईड करा. मग ते ॲटमॉस्फेरिक मध्ये कन्व्हर्ट होईल. ओके. आणि जर तुम्ही त्याला 1.013 न मल्टिप्लाय केलं, 1.013 न तर ते बारमध्ये कन्व्हर्ट होईल आणि हे या महत्वाचं आहे. मग हेनरीज लॉचे अतिशय सिंपल प्रॉब्लेम येतात. या तिघांपैकी दोघांच्या व्हॅल्यू देतील आणि तिसरी व्हॅल्यू विचारतील. पण युनिट्स कन्व्हर्जन इम्पॉर्टंट आहे. क्लिअर झालं? नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. डेल्टा टीबी ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे बरं का. दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. आता मोलॅलिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. मी तुम्हाला सांगतो इथं जो कॉन्स्टंट आहे तो मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट आहे. त्याचं युनिट असतं सांगतो केबी म्हणजे मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट युनिट आहे केजी मोल इन्व्हर्स विचारलंय. याची डेफिनेशन विचारले.
इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कॉज्ड बाय 1 मोलर सोल्युशन. पण आता सांगतो, इथं मी स्टार्ट करतोय. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि मोलार मास मधला रिलेशनचा फॉर्म्युला विचारतायत. सीईटी मध्ये 50 प्रश्न असतात. एक तरी फॉर्म्युला हा असतोच, हे लक्षात घ्या. मग डेल्टा टीबीचा हा फॉर्म्युला विचारतील बघा. 1000 हा फॅक्टर घेणार आहे आपण ते केजीचं, ग्रॅम केजी त्यासाठी, इंटू केबी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट म्हणजे W2 अपॉन M2 आणि मास ऑफ सॉल्व्हंट. पण हे सॉल्व्हंटचं मास ग्रॅम मध्ये घेणार आहे बरं का मी. ग्रॅमचं केजी केली की आपण 1000 घेऊन. ओके. मग इथं विचारतील रिलेशनशिप बिटवीन मोलार मास अँड इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. मग हा फॉर्म्युला विचारलाय. 2 ते 3 वेळा हा रिपीट झाला, लक्षात घ्या. ओके. मग याच्यावरचे प्रॉब्लेम अतिशय सोपे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सांगू तुम्हाला मी. ओके. डेल्टा टीबी. तो इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे. मग पाण्याचा बॉइलिंग पॉइंट समजा 100 डिग्री सेल्सियस आहे. त्याचं 105 झालं, तर 5 डिग्री सेल्सियस जे वाढलंय, ती डेल्टा टीबीची व्हॅल्यू असते, लक्षात घ्या. ओके. मग सिमिलरली डेल्टा टीएफ सुद्धा. पण एक लक्षात घ्या, पाण्याचा फ्रीझिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सियस असतो. सोल्यूट ॲड केल्यामुळे तो कमी होतो, म्हणजे निगेटिव्ह होणार. पण डेल्टा टीएफची व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह येत नाही. कारण डेल्टा काढताना जो 0 डिग्री सेल्सियस होता, त्यातनं जो कमी झालाय ना, मायनस असणार आहे फ्रीझिंग पॉइंट. ओके. 0.05 तर मायनस करावं लागेल. मायनसचं मायनस होईल. बघा, सेल्सियसमध्ये दिला असेल, पण डिफरन्स केल्व्हिनमध्ये लिहिला तरी चालतोय, कारण डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो. मग डेल्टा टीएफ स्वतःहून कराल तुम्ही. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पाय, ऑस्मोटिक प्रेशर. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज वॅट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन असं विचारलंय. कारण करेक्ट आन्सर आहे पाय व्ही इक्वल्स टू एनआरटी. करेक्ट आन्सर आहे एन अपॉन व्ही आर टी. करेक्ट आन्सर आहे सीआरटी. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ना. अलग लक्षात. पाय व्ही इक्वल्स टू एनआरटी. वॅट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन. याच्यात तुम्हाला सांगतो, पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक मध्येच देतात. ओके. व्हॉल्यूम जो आहे तो लिटर मध्ये असतो, लिटर मध्ये. आणि त्यामुळं आर ची व्हॅल्यू 0.08201 घ्यायची, लक्षात घ्या. आणि युनिट येणार आहे लिटर ऍटमॉस्फेरिक, मोल इन्व्हर्स आणि के इन्व्हर्स. ओके. तुम्हाला सांगतो, रिलेशनशिप बिटवीन अल्फा आणि आय हे पण न्यूमेरिकल्स मध्ये आहे. काय सांगतो? अल्फा इक्वल्स टू काय फॉर्म्युला? I-1 अपॉन N-1. I-1 अपॉन N-1. मी आत्ताच हे सांगू का? क्लिअरली रिलेशनशिप बिटवीन डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि वॅन्ट ऑफ फॅक्टर असं विचारलेलं आहे. करेक्ट आन्सर आहे अल्फा इक्वल्स टू I-1 अपॉन N-1 जर असेल, तर जुन्या सिलेबसमध्ये एन डॅश होतं बरं का. तर समजून घ्या, एक न्यूमेरिकल घेऊया बरं का आपण. आयची व्हॅल्यू अल्फाची व्हॅल्यू काढता येईल ना? आय माहिती आहे, अल्फाची व्हॅल्यू काढता येईल, पण हे एन म्हणजे काय एक्सप्लेन करतो. हे पोटॅशियम फेरोसायनाइड एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, हे लक्षात घ्या. त्याचे आयन्स तयार होताना 3K+ असे होणार आहेत. ओके. आणि इथं येणार आहे Fe, सायनाइड 6 आणि 3-. मग मला इथं X ची व्हॅल्यू 3 मिळते, Y ची व्हॅल्यू 1 मिळते. बघा ना, इथं 3 आयन आहे आणि ह्याचा 1 आयन आहे. मग एन म्हणजे या दोघांची ॲडिशन असते, ती येते 4. ओके. मग मला काय फॉर्म्युला सांगा, की अल्फा इक्वल्स टू I-1 अपॉन N-1 इंटू 100 करूया. जर पर्सेंटेज विचारला असेल तर 3.333 मधून 1 मायनस करा, 2.333. 4 - 1 करा, 3 येणार इंटू 100 आणि अप्रॉक्सिमेट ऑप्शन्स बघायच्या. आन्सर आपल्याला मिळून जाईल. मग हा एक पॉइंट व्यवस्थित करा. नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो, हे जे आहेत ना नॉन इलेक्ट्रोलाइट, ग्लुकोज, युरिया, शुगर यांचे आयन तयार होत नाहीत सोल्युशनमध्ये. त्यांच्यासाठी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर 1 असतो. HCl मध्ये 2 आयन आहेत. मग व्हॅन्ट ऑफ फॅक्टर 2 असणार आहे. बघा ना, इथं Mgचा 2 प्लस क्लोरीन 2 3 असणार आहे. तिथं 4 आयन आहेत, तिथं 5 आहेत. मग ही यांच्या व्हॅन्ट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू आहे. व्हॅन्ट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू याची 2 आहे आणि याची किती आहे 4. मग याचं इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट समथिंग जी व्हॅल्यू असेल, त्याची एक्झॅक्टली डबल ह्याची व्हॅल्यू असते. हां, सेम कॉन्सन्ट्रेशन वगैरे असेल तर देतात सेम असतं, मला लक्षात घ्या. मग सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट ह्याचा असणार ना. आणि सगळ्यात कमी फ्रीझिंग पॉइंट पण त्याचाच असणार आहे. आलं का लक्षात? कारण जास्त डिप्रेस होणार ना तो, तेव्हा सगळ्यात कमी फ्रीझिंग पॉइंट याचा. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट पण त्याचाच. तुम्हाला 4 अशा व्हॅल्यू वेगळ्या दिल्या असतात. तुम्हाला आयर्न वरनं कळते व्हॅन्ट ऑफ फॅक्टर कुणाचा कमी आहे, कुणाचा जास्त आहे. व्हॅन्ट ऑफ फॅक्टर जास्त, बॉइलिंग पॉइंट जास्त. कारण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. पण व्हॅन्ट ऑफ फॅक्टर जास्त, फ्रीझिंग पॉइंट कमी. डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट हे लक्षात घ्या. आता आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम आहे, त्याला आपण आयसोटोनिक. आता हे नोट डाउन करून ठेवा. त्याच्या पीवायक्यू स्पेशली करा आता एका तासात. मग मी इथं लिहिणार आहे C1 RT, C2 RT. RT ला RT कॅन्सल.
आहे ना फॉर्म्युला पाहायचा, आहे की नाही? ओके, नेक्स्ट C1RT, C2RT. आता मी तुम्हाला नीट लक्षात घ्या, क्लिअरली सांगतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय म्हणतो ते बघा. ओके. शांतपणे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. ओके. इथं C1 इक्वल्स टू C2 लिहितो. सी म्हणजे कोण? कॉन्सन्ट्रेशन रे. म्हणजे नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला व्हॉल्यूम पण कॅन्सल करा. मग गिव्हन मास अपॉन मोलार मास. गिव्हन मास अपॉन मोलार मास. हा फॉर्म्युला वापरायचा जर आयसोटोनिक सोल्युशन दिलं असेल तर. इकडे शुगर देतील, इकडे युरिया देतील. याचं मोलार मास माहिती आहे, एकाचा मास विचारतील. आयसोटोनिकला असंच असणार आहे. फार घाबरायचं नाहीये. बरं, आता राऊल्स लॉ. मी तुम्हाला सांगतो. Volatile P1 naught minus P1 upon P1 naught that equals to M1 W2 M2 W1. हे नॉन व्होलाटाईल साठी वापरा. काय माहितीये का? हे पण विचारलं. ह्याला म्हणायचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इक्वल्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन. क्लिअरली विचारलंय. म्हणजे या एका तासात फॉर्म्युले करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. थेरॉटिकल वे मध्ये पण विचारतील की अकॉर्डिंग टू राउट्स लॉ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज गिव्हन बाय. मग ऑप्शन काय असणार आहे? हा नसणार आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट हे करेक्ट असणार आहे. बरं, आता इथं बघा. पण व्होलेटाईल असेल तर पार्शल प्रेशर काढण्यासाठी प्युअर कॉम्पोनंटच्या प्रेशरला त्याच्या मोल फ्रॅक्शनने मल्टिप्लाय करा. दुसऱ्या कॉम्पोनंटसाठी त्याचं प्युअर कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर घ्या, त्याला त्याच्या मोल फ्रॅक्शनने मल्टिप्लाय. मग तुम्हाला माहिती आहे याची ॲडिशन किती असते? 1. मग मला टोटल काढण्यासाठी काय केलं पाहिजे? P1 प्लस P2. मग टोटल प्रेशर काढण्यासाठी P1 म्हणजे काय येणार? P1 म्हणजे येणार P1 नॉट डॉट X1, P2 नॉट डॉट X2, X2 लिहित नाही मी. त्याच्याऐवजी 1 मायनस X1 लिहितो किंवा X1 च्या ऐवजी 1 मायनस X2 लिहायचं. लक्षात घ्या. सेपरेट कॅल्क्युलेशन करायचं. हे पण फॉर्म्युला विचारलंय. आता सगळ्यात महत्त्वाचं पण हे सोल्युशनमध्ये आहे. म्हणजे हे मोल फ्रॅक्शन आहे ते सोल्युशन मधलं आहे. वेपर फेज मध्ये मोल फ्रॅक्शन Y1 प्लस Y2 असतं. इक्वल टू 1 असतं तिथं सुद्धा म्हणूया आपण. पण तिथं बघा टोटल प्रेशरला Y1 ने मल्टिप्लाय करा, पार्शियल प्रेशर मिळेल. ओके. पुस्तकातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. टेक्स्ट बुक मधला शोधा. Y1, Y2, X1, X2 दिले ते. राउल्स लॉचे प्रॉब्लेम अतिशय सोपे आहेत. कमी येतात परीक्षेत पण येऊ शकतात. ओके. मी तुम्हाला सांगू का? लक्षात घ्या. या टॉपिक मध्ये एवढे प्रश्न तुम्ही करणार आहे. सोपं आहे. आहे सोपं. करा ना फॉर्म्युले. कुठे फॉर्म्युले? आता बघा राउल्स लॉ हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर काय सांगा? आयसोटोनिक सोल्युशन हे लागणार आहे. हे तुम्हाला ह्याच्यावरती सिंपल थिओरेटिकल वॅन फॅक्टर फक्त ओळखायचा. त्याच्यानंतर हे रिलेशन अल्फा इक्वल्स टू आय मायनस वन अपॉन एन डॅश मायनस वन किंवा एन मायनस वन. एन कसं काढायचं? आयन वरनं. हेच तो फॉर्म्युला डायरेक्टली फॉर्म्युला विचारलाय. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला. हे सगळे कोण आहेत? हे इथनं पुढचे म्हणूया आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल, डज नॉट डिपेंड ऑन नेचर ऑफ सॉलिड पार्टिकल. मग चला पटकन हा कंप्लीट करा, सुरुवात करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.